लोणार तालुक्यात भीषण आग. वढव गावातील 6 ते 7 शेतकऱ्यांची घरे जळून खाक. लाखोंचे नुकसान. जीवितहानी टळली. लोणार तालुक्यातील वढव गावावर मध्यरात्री भीषण संकट कोसळले. रात्री साधारण 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केले आणि पाहता पाहता 6 ते 7 शेतकऱ्यांची घरे ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत घरात साठवून ठेवलेला शेतीमाल, सोयाबीन, तूर तसेच कष्टाने उभा केलेला संसार पूर्णपणे जळून खाक झाला. आयुष्यभराच्या मेहनतीने जमवलेले सर्व काही मिनिटात राखेत परिवर्तित झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून उघड्यावर आलेल्या या कुटुंबांच्या डोळ्यांत आता फक्त अश्रू आणि मदतीची अपेक्षा दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ खरात आणि नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी कोणताही विलंब न करता रात्री 1च्या सुमारास तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीत सर्वस्व गमावलेल्या शेतकरी आणि गावकरी बांधवांच्या वेदना जाणून घेत त्यांनी त्यांना धीर दिला, आधाराचे शब्द दिले आणि या कठीण प्रसंगी आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत असा विश्वास दिला. तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे. या आगीत संजय दिलीप सोसे, राजू दिलीप सोसे, अंबादास अश्रू सोसे, सुभाष अश्रू सोसे, संतोष कडूजी सोसे, कुकाजी कडूजी सोसे, पंकज मधू सोसे, बद्रीनाथ रामभाऊ सोसे, रमेश अश्रू सोसे आदी शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी काही घरांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेतला. विशेषतः महिलांनीही मोठ्या धैर्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर मेहकर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि लोणार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यात यश आले. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून प्रशासनाकडून तातडीची मदत आणि योग्य भरपाईची मागणी जोर धरत आहे. पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो, वढू, बुलढाणा. घराला आग लागली, तुमची काय नुकसान झालं नेमकं? नुकसान माझं सोयाबीन जळाली, घरात काढून आणली, हळद जळाली आणि घरात दरवाजे सगळे जळून गेले. घरात काय राहिले नाही. धान्याचं धान्य होतं, गहू येत नाही, गहू जळाले 7-8 होते. काय करायचं? आणि डागाच्या ठिकाणी ज्यावेळेस लागली की 12च्या दरम्यान आग लागली. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मला फोन आला. एका मुलांनी फोन केला की तुमच्या मागणीला आग लागली म्हणून. तो फोन उचलल्यानंतर येऊन बघतो की दरवाजा उघडतो, तो मागचा घरातला दरवाजा माझा पेटलेला होता. मी जर समोरचा दरवाजा बाहेर पडत नव्हतो आणि फोन येत नव्हतं तर मी घरातून बाहेर सुद्धा निघू शकत नव्हतो. घरात माझा जे अंत झाला असता आतल्या आत. आणि माणसं सांगून विचारतात मला की तू का सांगितलं नाही कुणाला. मी सांगत केल्या शेवटी झाला असेल का फक्त एवढं चाललं माझ्याकडून की माझा जीव घाबरला. मला भीती मला सांगायला सुचना अजून कापर होतं माझ्या अंगात. तुमच्या काय नाव काय म्हणजे? कुकाजी कडूजी सोसे. तुमच्या असं किती कोणाच्या घराला लागले? आमच्या घराचं एक महादू सोसे, बद्री सोसे आणि रमेश सोसे. ती तिकडे गेली, ती तिच्या घरात पण नाही गेलेली. 4 घराला 6 घर समजा. हे तिथे आणतोय तिकडच्या नाही तिकडे गेलेली आणि ही पण किती लाखाचं नुकसान झालं तुमचं किंवा काय काय साहित्य जळालं? काय काय माझं तर भरपूर नुकसान झालं. आता सांगू शकत नाही, त्याचे शब्द म्हणू शकत नाही की नुकसान किती झालं असेल. आणि सर्वात नुकसान जे झालं ते माझं झालं. आणि मी स्वतः जर घरातून बाहेर पडत नव्हतं तर माझं जे अंतर घरात झालं असतं. धान्य गहू हे तर जळालेच. मी तुम्हाला सांगू शकत सांगायलाच नसतो राहिलो मी तुम्हाला. मी जर घरातून एक बाहेर पडत नव्हतो.